हे बघा सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आमचा गणपती 6-6:30 पर्यंत बसतो. सगळे उठले. ते दाजीबा आहेत ते आमचे देवपूजा करतायत म्हणजे देव लागतात आणि मग भटजी आल्यावर असे आम्ही प्रत्येक एक जोड्यांनी गणपतीची स्थापना करतो, पूजा करतो. आम्ही पहिल्यांदा 2 जण देवी गायत्री छंद प्राणायामे योगाम आनंद सौभाग्य प्रदायिनी सर्वाधिकार प्राप्तं कलियेश कार्य सूर्यकोटि समप्रभ सर्वदा गं गं गणानत्वा गणपती हवामहे निधीनत्वा. नंतर ही 2 जण आम्ही घरातले अगदी सगळे लहान मुलापासून सगळे उठून आंघोळ्या वगैरे करून तयार असतो 6-6:30 पर्यंत. आणि मग भटजी येतात कारण आमच्याकडून परत गावात जायचं असतं त्यांना. पहिल्या प्रथम आमच्याकडे येतात. आम्ही सगळे तयार असतो. हा 3रा जोडपा आमचा, 3रे दीर हा मुलगा. माधवाय नमः, गोविंदाय नमः, श्री विक्रमाय नमः, हर्षिकेशा. शुभ सकाळ. सगळ्यांना गणपतीच्या शुभेच्छा. चला गणपती बसले आमचे. तुमचं कसं काय चाललंय? ही बघा मोदकाची तयारी. 2 वाट्या पीठ, 2 वाटी पाणी ठेवलंय. पाणी उकळलं त्याच्यात थोडंसं तूप घालून पीठ उकडायचं. सगळ्यांना माहीत आहेत मोदक कसे करायचे. आणि आता छोले पनीरची भाजी केली. हा मसाला, हे पनीर नेहमीप्रमाणे जसं टाकतो ना, थोडीशी साखर टाकली. मसाला तुम्ही छोले पनीर सर्च केलं माझं तर तुम्हाला दिसेल. मी टाकली आहे ती रेसिपी. आता हे छोल्यामध्ये ती बॅग टाकलेली, काढून टाकली, उकळून घेतले 4 शिट्ट्या करून. मसाला झाला. हे चुरण केलं खोबऱ्याचं, गुळाचं आणि पीठ मळून ठेवलं. हा नातू माझा गणपतीची पूजा करतोय. आता ही आमच्या गणपतीची पहिलीच आरती. आणि हा नैवेद्य, छोले पनीर भाजी, मोदक. बघा एक गाडी आमची, एक आमच्या दिरांची लावलेली आहे. कसं वाटतंय ना, जरा मस्त एकदम. आणि आता माझ्या दिरांच्याच मुलांचा बड्डे होता गणपतीच्या दिवशी. मग आता आम्ही बड्डे साजरा केला. हे दीर समोरचंच घर आहे ना, ते दीर, 2 जावा, 2 हॅपी बर्थडे बोल. त्यांचा मुलगा परत ही आता रात्रीची आरती, तेव्हा सगळे येतात गावातली आरती करायला. आणि आता बसलाय मोठे करतील तसं करायचं. मस्त गणपती पूजा बघितली, नैवेद्य बघितला. आता उपवास पण मी सोडला, काल हरताळकेचा होता ना. कसे वाटत आहेत कोकणातले गणपती? कमेंट करा.